सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकपाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत असून त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे काही अखंड। स्वर्गाची शांतता कल्पून मनात, स्वर्गाची शांतता कल्पून मनात, लिहिली ग्रंथात तर्कबळे, लिहिली ग्रंथात तर्कबळे। कोठे आहे स्वर्ग पाहिले ते कोणी, कोठे आहे स्वर्ग पाहिले ते कोणी। भिवू नका मनी दावा आम्हा, भिवू नका मनी दावा आम्हा। तुम्हावर प्रश्न दोरेवाले दादा, तुम्हावर प्रश्न दोरेवाले दादा। पेटू नको वादा आर्य दादा, पेटू नको वादा आर्य दादा। खोटे बोलणाऱ्या समाधान नाही, खोटे बोलणाऱ्या समाधान नाही। शोधूनिया पाही ज्योती मने, शोधूनिया पाही ज्योती मने। या अखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, लोकांनी आपल्या मनाने स्वर्गाची कल्पना केली आणि ती ग्रंथात लिहिली आहे, पण या गोष्टींना तर्क किंवा पुरावा नाही। खरंच स्वर्ग कोणी पाहिलाय का, असा प्रश्न विचारला आहे। लोकांनी घाबरू नये, मनात भीती ठेवू नये। जो कोणी दावा करतो त्याला प्रश्न विचारायला हवेत। जे लोक खोट्या गोष्टी सांगून लोकांना फसवतात, त्यांच्याशी वाद घालून भांडण करतात, खोटं बोलणाऱ्यांना खरे समाधान कधीच मिळत नाही। ज्योती म्हणतात, स्वतः शोधा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। या अखंडामधून असा संदेश दिला जातो की स्वर्ग नरक यासारख्या गोष्टींचे वर्णन अनेकदा कल्पनेवर आधारित असते। कोणतीही गोष्ट तर्क, विचार आणि प्रश्न विचारून समजून घ्यावी। अंधश्रद्धेला बळी पडू नका आणि खोट्या लोकांपासून सावध राहा। स्वतः शोध घेणे आणि सत्य जाणून घेणे हेच खरे ज्ञान आहे। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा, ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।